मागच्या काही दिवसात अशोक खरात यांच्या कारनाम्यांनी पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे आणि ह्याचं प्रकरण बाहेर कसं आलं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशोक खरात त्याच्या ऑफिसमध्ये काळे कारनामे करत होते हे तिघ जणांना माहिती होतं आणि चौथा खुद्द अशोक खरात होता. हे तिघे जण होते, एक पहिला ऑफिस बॉय जो की त्याचा नीरज जाधव नाव होतं आणि दुसरे दोघ जण होते, एक जसवंत नावाचा व्यक्ती आणि दुसरा होता दिनेश परब जो त्याचा ओळखीचाच होता. तर ह्याच्यामध्ये जसवंत आणि दिनेश परब हे दोघ जणांनी काय केलं की जसवंतने अशोक खरात याच्या फोनवरती 4 व्हिडिओ पाठवले. एका व्हिडिओमध्ये असं होतं की समोर एक महिला बसलेली आहे, तिचा पाय अशोक खरातच्या कमरेच्या इथं असतो आणि अशोक खरात समोर उभा टाकलेला असतो. हे फोटोज त्याला पाठवण्यात आले आणि दिनेश परब जो आहे त्यांनी फोन लावून सांगितलं की बाबा म्हणजे ते कॅप्टन की तुमच्या फोनवर 4 फोटोज पाठवले तर त्याकडे तुमचे सगळे काय कारनामे आहेत, जर हे तुम्हाला दाबायचं असेल प्रकरण तर तुम्हाला 5 कोटी द्यावं लागतील. आता इथे 5 कोटी द्यावं लागतील म्हणल्यावर कॅप्टन खरातनी पैसे बिसे काही दिले नाहीत आणि मग ह्याच्यानंतर एक FIR होते. तर इथं आपण येऊयात, पण पहिलं जाऊयात नीरज जाधवकडे. आता नीरज जाधवने काय केलं की ह्याच्याकडे पण व्हिडिओज होते, कारण ह्याने डिसेंबर महिन्यामध्ये सगळे व्हिडिओज वगैरे सगळे एक्स्ट्रॅक्ट करून घेतले होते स्वतःच्या फोनमध्ये. आता ह्याला पैशाची लालच होती काय होती म्हणजे हे वेगळंच प्रकरण आहे दुसरंच. तर त्यांनी काय केलं की शिर्डीच्या एका 24 वर्षीय मुलीला फोटो पाठवले की तुझा असा असा फोटो माझ्याकडे आहे आणि तिला थोडंसं भीती वगैरे घातली. त्यावेळेस तिला वाटलं की हे AI मॉर्फ फोटो आहे आणि ती थोडंसं भिली आणि तिने सोडून दिला विषय. पण त्यानंतर 7 दिवसांनी साई मंदिराजवळ तिला परत एक व्यक्ती भेटला आणि तिला त्यांनी सांगितलं की नीरज जाधवकडे तुझे हे असे फोटोज आणि व्हिडिओज आहेत आणि तिला पूर्ण म्हणजे लाईक घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा ती घाबरली. त्यानंतर तिने पण FIR केली. आता FIR इथे 2 झाल्यात. पहिली शिर्डीमध्ये झालेली जी की नीरज जाधवच्या अपोजमध्ये झालेली. आता हे नीरज जाधवच्या अपोजमध्ये कोणी केली तर त्या मुलीने केली, ज्या मुलीला ह्यांनी पाठवलं होतं. तर आणि इकडे जी तक्रार झाली ती नाशिक ग्रामीणला तक्रार झाली. नाशिक ग्रामीणला तक्रारदार कोण होता? तक्रारदार खुद्द होता अशोक खरात. त्यांनी खंडणी मागल्या प्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, FIR फाईल केली. आता ह्या 2 FIR दाखल झाल्या आणि पोलिसांना ह्या दोन्ही FIR मध्ये एक कॉमन गोष्ट सापडली. काय? अशोक खरातचे फोटो. आणि अशोक खरात या पूर्ण प्रकरणाचा सेंटर पॉईंट होता. आणि त्यांच्याकडून जेव्हा या तिघांकडून नीरज जाधव, जसवंत आणि दिनेश परब याच्याकडून जेव्हा व्हिडिओज घेण्यात आले, त्यांच्याकडून जेवढे व्हिडिओ जप्त झाले त्यामध्ये जे व्हिडिओ व्हायरल होते ते त्यांच्याकडूनच जप्त करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये हा व्हिडिओ सापडला गेला त्याला आणि त्याचे सगळे कारनामे पोलिसांना कळाले. जेव्हा हे कारनामे कळाले त्यांनी वरी अपडेट केलं त्यांच्या हायर लेवलला आणि तिथून मग अजून मुख्यमंत्र्यांकडे ही माहिती पोहोचवण्यात आली. त्यानंतर मग SIT स्थापन करण्यात आली. ह्याला अटक करण्याच्या अगोदर अशोक खरातला अटक 18 तारखेला केलेलं आहे आणि ह्याच्या 5 दिवस अगोदर म्हणजे 13 तारखेला SIT स्थापन झालेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती नंतर आलेली आहे, बट हे प्रकरण ऑलरेडी चालू होतं, म्हणजे तपास चालू होता याच्यातला. तर हे जेव्हा त्यांना कळालं त्यांनी SIT स्थापन केली आणि मग ह्याच्यावर नजर पण ठेवायला लागले होते पोलीस की हा कुठे बाहेर देशात पळून जाऊ नये वगैरे, कारण ह्याचे कॉन्टॅक्ट्स खूप होते. पॉलिटिशियन्स सपोर्ट पण केले असते, जस्ट लाईक विजय मल्ल्यासारखा हा पळून जाण्याचा प्रयत्नही करू शकला असता आणि केला असताच हे नाही. बट विजय मल्ल्याचं प्रकरण वेगळं होतं, ते फायनान्शियल फ्रॉड होतं, पण हे एक एक्सप्लॉयटेशन आहे लाईक विमनच्या अपोजमध्ये आहे. तर हे खूप लाईक घातक ठरलं असतं. पोलिसांना इथे आपल्याला ॲप्रिशिएट करावं लागेल की त्यांनी तपास एकदम गुप्ततेने चालू ठेवला. SIT स्थापन केलेलं बाहेर कळालं नाही आणि 18 तारखेला जेव्हा त्यांना सगळे सबूत वगैरे मिळाले आणि त्यांना वाटलं की आता अरेस्ट करायला हवं, तर तेव्हा त्यांनी अशोक खरातला अरेस्ट करून टाकला. ही अशी होती ही टाइमलाईन जी चालू होते 3 व्यक्तीपासून आणि याच्यामध्ये तक्रारदार अशोक खरात खुद्द आहे. म्हणजेच स्वतःच्या जे त्याचे व्हिडिओज होते ते त्यांनी स्वतःचे नाही आहेत म्हणून तक्रार केली खंडणी विरुद्ध. त्याला वाटलं की त्याच्या पॉलिटिकल इन्फ्लुएन्सचा त्याने वापर करेल आणि प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करेल, 5 कोटी वाचतील, पण असं काहीच झालेलं नाहीये. आणि हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र सोडा पूर्ण भारतामध्ये हे प्रकरण पसरलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या SX मराठीला सबस्क्राईब करा.